थंडीपासून संरक्षणासाठी काही नैसर्गिक उपाय. 1. तेल मसाज. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा तिळाचे तेल अंघोळीपूर्वी त्वचेला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम राहते. 2. मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. तो चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते. मध आणि अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून फेस पॅक लावा. 3. चंदन आणि बेसन. चंदन पावडर, बेसन आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे निस्तेज त्वचेला तेज येते. 4. केळीचा फेस पॅक. पिकलेल्या केळीचा लगदा चेहऱ्यावर लावल्याने कोरडी त्वचा मुलायम होते. 5. ओटमील आणि दूध. ओटमील आणि दुधाची पेस्ट त्वचेला शांत करते आणि खाज कमी करते. 6. कडधान्य आणि दूध. आहारात मूग, चणे यासारखी कडधान्ये आणि झोपण्यापूर्वी दूध घेतल्याने त्वचा आतून निरोगी राहते. दैनंदिन दिनचर्या. हायड्रेशन. दिवसभर भरपूर पाणी प्या. हर्बल टी आणि लिंबू पाणी देखील घेऊ शकता. सौम्य क्लिनिझर. त्वचेतील नैसर्गिक तेल काढून न टाकणारा सौम्य साबण किंवा क्लिनिझर वापरा. मॉइश्चरायझर. अंघोळीनंतर लगेच त्वचा ओलसर असतानाच खोबरेल तेल किंवा क्रीम लावा. असे केल्याने ओलावा टिकून राहतो. सनस्क्रीन. हिवाळ्यात बाहेर पडताना सनस्क्रीन लावा, कारण सूर्याची किरणे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. थंडीच्या दिवसामध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? तर जास्त गरम पाण्याचा वापर. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा आणखीन कोरडी होते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा. त्यानंतर कठोर साबण. त्वचेला कोरडे करणारे साबण टाळा. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.